नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आपण बघितलं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की देवघराविषयी वास्तुशास्त्राचे जे व्हिडिओ आले त्यानंतर आपला विषय होता की देवघर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओचा दुसरा भाग आहे की देवघरामध्ये कोणत्या मूर्ती असाव्या, देवघर कोणत्या दिशेला असावे, देवघराची जी रूम आहे त्या रूमला कोणता रंग असावा, या सर्व गोष्टींची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आणि त्यातीलच काही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आपल्या घरामध्ये जे बुडीत घराण्याचे देव म्हणजे दत्तक घेतलेला घराणा, म्हणजे ज्या घरामध्ये संतती नसते त्या घरामध्ये दत्तक पुत्र किंवा कन्या घेतली जाते. तर त्या घराण्याचे देव आपल्या देवघरामध्ये पूजू नये. हे सर्वच विधिवत विसर्जन करून आपण नवीन देव खरेदी करायचे आहे आणि त्याची पूजा आपण करायची आहे. त्याचप्रमाणे सोनं चांदी ही जर असेल आपली, जे बुडीत घराणा किंवा दत्तक घेतलेल्या घराण्यातील सोनं नाणं जरी असेल तर ते मोडून त्याचं नवीन सोनं करायचं आहे, मग ते वापरात आणायचं आहे. त्याचप्रमाणे काय होतं तर यामुळे आपली जी समोर जी पिढी आहे त्याने वंशबुडी ही होत असते. म्हणून या ज्या पूर्वी ग्रंथशास्त्रामध्ये या गोष्टींचं विश्लेषण केलेलं आहे. म्हणून आपण काय करायचं आहे की दत्तक घराण्यातील देव, सोनं चांदी जी काही संपत्ती असेल ती नवीन बनवून घ्यायची आहे, मगच ती वापरात आणायची आहे. त्याचप्रमाणे देवाऱ्यामध्ये भगवान शंकराची मूर्ती अगर फोटोचं पूजन आपण करू नये. फक्त भगवान शंकर हे लिंग म्हणजे पिंडीच्या स्वरूपातच आपल्या देवघरामध्ये असावे, कारण घराचे वातावरण स्मशानासारखे होईल. कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते. संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये. हनुमंतरायाची पूजा आपण देवघरात कधीही करू नये, कारण कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. घरात मारुतीचा फोटो असावा. देवघरात शनीची पूजा ही करू नये. सर्व जीवन संकटमय किंवा अति उदास होते. देवघरात मुंज्याची पूजा ही करू नये. आपली जी सेंद्रिय देवता आहे, आपल्या बांधावर जे मुंजा असतात त्याची पूजा आपण देवघरात कधीच करू नये. देवघरातील इतर देव म्हणजे मुंज्या जर आपल्या देवघरात असेल तर बाकी देवतांचे आपल्यावर फारसा परिणाम होत नाही. देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये, कारण गायत्री मातेचं स्वरूप हे पराकोटीचं पावित्र्य आहे. म्हणून गायत्री मातेची पूजा आपण देवघरात करू नये. शिवाशिव पाळणे अति कडक असते, कारण विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. देवघरात उंचावर फोटो लावला तर चालेल, परंतु देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये. त्याचप्रमाणे देवघरामध्ये कालभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली जाते, कारण कालभैरव हे यम असून त्यांचा स्वभाव अति उग्र व कडक आहे. देवघरामध्ये म्हसोबा ही पूजू नये. म्हसोबा हे आपले सेंद्रिय देवता आहे. ते कुलदेवीचे कृपाछत्र आपल्या डोक्यावर राहू देत नाही. म्हसोबाची जर पूजा देवघरात केली तर कुलदेवीचं जे कृपाछत्र आहे ते आपल्यावर राहत नाही. कुटुंबात नित्य संकट ही येत असतात. देवघरात पीराच्या चिन्हाची पूजा ही करू नये. हिंदू देवदेवतांची कृपा आपल्याला लाभत नाही. गुरु व शिष्य यांनी एकाच वेळी पूजा करू नये. शिष्याचा कोप होतो आणि भगवान श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म जगत गुरु म्हणून पूजले जातात. देवाच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नये. आपल्याला खूप सवय असते, कोणी आपल्याला भेट म्हणून देवाच्या जर मूर्ती दिल्या तर आपण त्या शोकेसमध्ये ठेवावा. देव त्या कुटुंबाची शोभा करतात. देवाऱ्यातील पूजेच्या मूर्ती ही 3 इंचापेक्षा जास्त उंचीच्या असू नये. जास्त उंचीच्या असल्यास त्या विसर्जन करून टाकाव्या. देवघरातील देवांना खंडित झालेले नसावे, म्हणजे कुठे मान हलती, कुठे हात हलतोय अशा प्रकारचे देव आपल्या देवघरामध्ये ठेवू नये. त्याचप्रमाणे नवीन मूर्त्या खरेदी केल्यानंतर त्या मूर्तीची विधिवत पूजा करून स्थापना करूनच आपण आपल्या देवघरामध्ये त्यांची स्थापना करूनच त्याची पूजा करायची आहे.
कुठेतरी सापडलेले, आपल्याला भेट दिलेले, बक्षीस म्हणून मिळालेले या सर्व ज्या देवांच्या मूर्त्या, फोटो आहेत यांची पूजा आपण करू नये. आसनांचे शुक्रवारी प्रवाहामध्ये विधिवत विसर्जन करावे. त्याची ही पूजा देवघरामध्ये आपण करू नये. देवघरात सकाळ संध्याकाळ नित्य जेवणाचा म्हणजे आपण जी भाजी भाकर खाऊ, काय जे असेल त्या जेवणाचा नैवेद्य असावा. त्याशिवाय घरात कुणीही जेवण करू नये. सकाळी डब्बा लवकर द्यायचा असेल तर, लहान मुलांना खाऊ घालायचं असेल तर उष्टी व्हायच्या आत नैवेद्य बाजूला काढून ठेवून नंतर दाखवणे. जे कुटुंब देवांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य देतात त्यांना जीवनात कोणत्याही वेळच्या अन्नाची कधीच कमतरता देव पडू देत नाही. देवांच्या मूर्ती उत्तरेकडे तोंड करून असल्या तर नैवेद्य समोरून न दाखविता बाजूला पूर्व पश्चिम या दिशेने तोंड करून नैवेद्य हा दाखवावा. तर त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो. तर या होत्या देवघराविषयी माहिती. खूप जणांना शंका असते की देवघरामध्ये काय असावं, काय असू नये, मूर्त्या कोणत्या असावा, कशा पद्धतीने त्याची पूजा करावी. तर या व्हिडिओतून आपल्याला या देवघराविषयी मी माहिती देण्याचा, जे स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्र आहे त्यांचा जो ग्रंथ आहे ज्ञानदान, त्यातून मी आपल्याला ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ही सर्व माहिती ग्रंथाच्या आधारे आहे, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.